श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी चरणाची धरावी कास, देहादिक प्रपंचात न व्हावे उदास. स्वामी चरणाची धरावी कास, देहादिक प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले, त्याचे कल्याण स्वामींनी केले. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले, त्याचे कल्याण स्वामींनी केले. त्याचे कल्याण स्वामींनी केले. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोर 3 नंबर दिसत आहे. त्या 3 नंबर पैकी एक नंबर तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि खास तुमच्यासाठीचा संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक संदेश हा तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जात असतो. फक्त आपण संदेश ऐकायचा आणि सोडून द्यायचं असं करू नका. तर संदेश ऐकल्यानंतर त्यावर थोडासा विचार करा आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपलं हे जीवन जगत असताना स्वामींचं मार्गदर्शन लाभणार आहे. त्यासोबतच स्वामींचा हात कायम आपल्या हातातही असणार आहे. स्वामी भक्त हो, तुम्हालाही स्वामींच्या मार्गावर चालण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि पुढे जो संदेश आहे तोही ऐका. तर तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 222 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते सर्वप्रथम बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे आम्ही तुला एकच सांगतो की आयुष्य जगताना निसर्गाचं चक्र हे सतत फिरत असतं. तू जे काही या चक्राला देणार तेच पुन्हा तुझ्याकडे फिरून येणार. ते फिरण्याचं कधीही थांबत नाही. तरीही हे काही लोकांना अजूनही समजत नाही. गर्वापोटी, अहंकारापोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते मनुष्य आहेत हे देखील विसरून जातात. कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, त्या श्रीमंतीमुळे ते गरिबाला तुच्छ लेखतात. काहींना शारीरिक ताकदीचा गर्व असतो आणि त्यामुळे अशी लोक कमजोर लोकांना दाबून मारतात. काहींना त्यांच्या सुंदरतेचा गर्व असतो, त्यामुळे ते इतरांना कुरूप समजतात आणि त्यांना कमीपणा दाखवून देतात. तर काहींना स्वतःच्या ज्ञानाचा देखील गर्व होतो आणि ज्ञानाच्या जोरावर अज्ञानी लोकांची ते फसवणूकही करतात आणि त्यांना पार लुबाडतात. पण असं करत असताना ह्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की निसर्गाचं चक्र हे फिरत आहे आणि फिरून फिरून ते पुन्हा त्यांच्याकडेच येणार आहे. म्हणून तू अशा गोष्टींमध्ये अडकू नको आणि तू हे सदैव लक्षात ठेव की निसर्गाचं चक्र हे प्रत्येकाकडे फिरत असतं आणि त्यामुळे तुला ज्या गोष्टीने आनंद मिळणार आहे तीच गोष्ट तू दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न कर. अरे हे निसर्गाचं चक्र दुसरं तिसरं कोणी फिरवत नसून आम्ही स्वतः फिरवत असतो. हे कालचक्र आहे आणि या कालचक्राच्या फेऱ्यातून कुणाचीही सुटका होत नाही. जे तू दुसऱ्यांना देणार तेच पुढे जाऊन तुझ्याकडे येणार. इतकं जरी तू लक्षात ठेवलं तरीही तुझ्या हातून वाईट कर्म घडणार नाही. म्हणून हे सदैव लक्षात ठेव आणि जेव्हा तुला दुसऱ्यासाठी काही चांगलं करता येत नाही तेव्हा मात्र वाईट तरी करू नको. एवढं जरी केलं तरीही तुझं आयुष्य आम्ही सांभाळू. तुला प्रत्येक वळणावर आम्ही मदत करू आणि एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 777 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे सुख तुझ्या हातात नाही, पण सुखाने जगणं तुझ्या हातात आहे. प्रत्येक गोष्टीत सुख मानणं हे सगळं काही फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस. तुला जे काही मिळणार आहे ते परमेश्वर देणार आहे आणि पुढेही देतच राहणार आहे. पण तू लोकांकडून अपेक्षा ठेवतो आणि तुझा अपेक्षा भंग होऊ लागतो आणि मग तू फक्त आणि फक्त दुःखात राहतो. म्हणून कोणासाठी काही करायचं झालं तर आवर्जून कर, पण त्या बदल्यात तुला काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करू नकोस. अरे तुझ्या वाट्याला जे काही येतं चांगलं वाईट तो फक्त परमेश्वराचा प्रसाद आहे असं म्हणून त्याचा स्वीकार कर. कारण दुसऱ्यांसारखं जगण्याचा प्रयत्न जर तू केला तर तुला सुख मिळणारच नाही आणि समाधान तर मुळीच लाभणार नाही.
अरे तुला मिळालेलं हे जीवन आम्ही दिलेली एक भेट आहे आणि ही भेट जर तू दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन जर व्यतीत करत असशील तर आम्हाला देखील खूप वाईट वाटतं आणि आम्ही असं समजतो की आम्ही दिलेल्या भेट वस्तूचा तू अनादर करत आहेस. म्हणून जीवनातील परिस्थिती कशीही येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, तरीही हे आयुष्य आनंदाने जगायला शिक. अरे सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग येणं हा ज्याच्या त्याचा कर्माचा भाग असतो, परंतु दोनही परिस्थितीत स्वतःला सावरणं, स्वतःचं मन ताब्यात ठेवणं आणि आनंदी राहणं हे ज्याला जमतं ना, तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी पात्र ठरत असतो आणि अशा व्यक्तीची मदत आम्ही साक्षात करत असतो. कारण जीवनाचं दुसरं नाव संघर्ष आहे. संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो आणि जो या संघर्षाचा सामना करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक 444 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे उदास असशील तर माझं नाव घे, दुःखी असशील तर माझं ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्यानेही तुला समाधान मिळत नसेल तर आमच्या दरबाराची वाट धर. पण तू एकटा नाहीस हे लक्षात घे. तुला वाटत असेल ना की तू एकटाच पडतो तर ऐक, एखाद्याच्या आयुष्यात तू असूनही नसण्यासारखं असणं म्हणजे तुझ्या सुखाची फसवणूक करणं. पण एखाद्याच्या आयुष्यात नसतानाही जर असण्यासारखं तुला वाटत असेल तर ती खरी सुखाची गुंतवणूक आहे. दुसऱ्याने तुझा विचार करावा इतका का तू परावलंबी. अरे नेहमी दुसऱ्याने तुझा विचार करावा इतका का तू परावलंबी. स्वतःचा विचार तू स्वतःच कर आणि हो स्वावलंबी. स्वतःचा विचार तू स्वतःच कर आणि हो स्वावलंबी. तू त्रास करून घेतला तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग तुला फक्त आणि फक्त त्रास देऊन जाणार आहे. पण या उलट प्रत्येक गोष्टीतून तू आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आणि नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला तर हे आयुष्य तुला खूप काही शिकवून जाईल. कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला आनंद देणारा आहे एवढं मात्र नक्की. तुझ्या आयुष्याची चिंता नाही तर चिंतन कर. तुझ्या आयुष्याची चिंता नाही तर चिंतन कर. भूतकाळावर पस्तावा नाही तर स्वतःमध्ये सुधारणा कर. स्वतःमध्ये सुधारणा कर. एखाद्या गोष्टीचा फक्त विचार नाही तर त्यासाठी प्रयत्न कर. एखाद्या गोष्टीचा विचार नाही तर त्यासाठी प्रयत्न कर. आळस सोडून तू कष्ट कर. आळस सोडून तू कष्ट कर. एखादी गोष्ट उद्ध्वस्त करण्यापेक्षा निर्मिती करण्याचा विचार कर. एखादी गोष्ट उद्ध्वस्त करण्यापेक्षा निर्मिती करण्याचा विचार कर आणि या सुंदर आयुष्याचा अपमान करण्यापेक्षा भरभरून सन्मान कर. या सुंदर आयुष्याचा अपमान करण्यापेक्षा भरभरून सन्मान कर. जेव्हा तू या आयुष्याकडे सकारात्मक विचार करून पाहतो तेव्हा हे आयुष्य देखील तुला सकारात्मक विचारच प्रदान करत असतं आणि मग तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही सकारात्मकच घडू लागते. आणि त्या गोष्टी सकारात्मक घडून आणण्यासाठी आम्ही स्वतः तुला मदत करत असतो आणि एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला, तुम्ही यापैकी कुठला अंक निवडला होता हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.